फडणीस करा की लेकरांना नाटक. रात्री 100 पिंजरे घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हिंडत होतात लेकरांना धरा. आता काय झालं? आता एवढी लेकरं जमलीत, पण या लेकरांना कोणीतरी आधार द्यायला भेटलं की तुमची फाटते, कायम फाटते. पाटलांनी तुम्हाला 10 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. 10 वाजेपर्यंत निर्णय होणं अनिवार्य आहे. या लेकरांची रास्त मागणी आहे. एक तर परीक्षा तुम्ही 7 महिने पुढे ढकलून या लेकरांवरती अन्याय केलाय. 1 वर्षाची वयवाढ हे कायद्याने मागत आहेत, कारण की तो अन्याय तुम्ही केलेला आहे. आणि तुम्ही निर्णय घेताल पण लिंक ओपन करायची ठेवताल. तुम्ही जर असं केलं तर तुमची लिंक लावायचं काम हे लेकरं करणार आहेत. त्यामुळं सुधरा, लवकरात लवकर निर्णय घ्या. 4 तारखेला एक्झाम आहे. अजून परीक्षा देणारी लेकरं इथं आंदोलनामध्ये बसलेत, कारण तुमच्याकडे आशा लावून बसलेत. तुम्ही मुख्यमंत्री कशासाठी झालात? जनतेसाठीच ना? का प्रचारासाठी झालात फक्त? की नगरसेवक निवडून आणण्यासाठी झालात फक्त? आमदार निवडून आणण्यासाठी झालात फक्त? नाही हो. तुम्ही जेव्हापासून या सरकार घेऊन आलात ना राज्यामध्ये, तेव्हापासून या लेकरांची सगळ्यात जास्त वाताहत झाली. कारण तुमच्या कार्यकाळामध्ये एकही भरती नीट झाली नाही. एकाही लेकराला व्यवस्थित आणि समान न्याय भेटला नाही. हे सगळ्यात मोठं तुमचा अपयश आहे. त्यामुळं आता तरी सुधरा आणि या लेकरांच्या एकजुटीसाठी यांच्या हातामध्ये GRच द्या.